आज म्हणलं सकाळी आपण पटकन आवरून बसावं, तर कशाचं काय आमची आहो म्हटली आज मला चुलीवरचं जेवायचं आहे. म्हणून काही आम्ही खूप दिवसापूर्वी घातलेली चूल आहे का ती आज पेटवायचं ठरवलं. ती नवीन असल्या कारणाने तिची छोटी पूजा केली व चूल पेटवायला घेतली. आता नवीन चूल पहिल्यांदाच पेटवायची होती म्हणून आंटीचं असं म्हणणं आलं की आपण त्याच्यावर काहीतरी गोडधोड करू. पण खूप उशीर झाला होता आणि स्वयंपाक करायचा होता. म्हटलं गोडधोड वगैरे काहीच नको, आपण आपल्या दोघीपुरतं चहा करू. म्हणून आम्ही आमच्या दोघीपुरते छान असा मस्त चहा केला व चहा पिला. आता स्वयंपाकाची बाकीची तयारी करून घेतली व चुलीवर छान मस्तपैकी स्वयंपाक करून घेतला. एक मी मिक्सर ऑनलाईन केलं होतं, जे की लाईट नसल्यावर मला मसाले काढण्यासाठी उपयोगात होईल. पण त्या मिक्सरमध्ये अजिबात मसाले वगैरे काही निघत नव्हते. ते मिक्सर म्हणजे ज्यूससाठी होतं, पण मला वाटलं मसाले निघतील, पण ते काही निघत नव्हते. ते असं फिरत होतं सारखं. आमच्या भूमीला प्रचंड आंबा आवडतो म्हणून ती एकटीच खाते, कुणाला देत पण नाही आंबा. नंतर आम्ही जांभळ तात्याने आमच्या रानातून आणले होते, सो आम्ही जांभळ खाल्ले व संध्याकाळच्या वेळी लवकर स्वयंपाक केला व रानात जायला निघालो. आता रानात गेलोच होतो तर ही मनसोक्त पळत होती, खेळत होती. तिला काहीच घेणं देणं नव्हतं, नुसतं पळायचं होतं. संध्याकाळच्या वेळेस रानात खूप छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. ह्या दोघांचं काय सुरू होतं काय माहीत नाही, पण भूमी म्हणत होती पप्पा तू झोप, मी तुझा फोटो काढते. नंतर घरी आल्याच्या नंतर आमच्या भूमीने फ्रीजला असं काय केलं होतं. काय करीत होती माहीत नाही, पण काहीतरी करीत होती ती.